ओम शांती. आज 2/12/2024ची मुरली. बापदादा मधुबन. महावाक्य. गोड मुलांनो, तुम्हाला आपल्या दिव्याचा सांभाळ स्वतःच करायचा आहे. वादळापासून वाचवण्यासाठी ज्ञान योगाचे घृत जरूर पाहिजे. आता दिवा म्हणजे आपल्या आत्म्याची स्मृती, दिव्यताची स्मृती, अमरत्वाची स्मृती. आत्मा कधीही नष्ट होत नाही, शरीर बदलत राहतं आणि प्रसंग तर येतच राहणार. वादळ म्हणजे प्रसंग. जीवनामध्ये प्रसंग आले तरी काय करायचे? लगेच आपल्याला बाबांनी त्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलेलं आहे. आणि योग म्हणजे बाबांशी लगेच कनेक्ट होणं, की परमपिता परमात्मा सुखाचा सागर, माझा शक्ती सागर माझ्याबरोबर आहे. तर मला काय भीती? म्हणजे दिवसभरामध्ये आलेल्या कुठल्याही प्रसंगामध्ये काय करायचे? वादळापासून आपल्या स्वतःचा सांभाळ करायचा आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचे? ज्ञान आणि योगाचं गृहीत जरूर पाहिजे. कशामध्ये? मनामध्ये. म्हणूनसाठी सार काय आहे? तुम्हाला आपल्या दिव्याचा सांभाळ स्वतःच करायचा आहे. वादळापासून वाचवण्यासाठी ज्ञानयोगाचे गृहीत जरूर पाहिजे. प्रश्न. कोणता पुरुषार्थ गुप्त बाबांच्याकडून गुप्त वारसा मिळवून देतो? पुरुषार्थ म्हणजे आपण दिवसभर मन कशामध्ये लावत आहेत, तो आहे पुरुषार्थ. याचा अर्थ कर्तव्य कर्म करत करत, प्रत्येक कार्य करत करत मनामध्ये काय चिंतन चाललेलं आहे. तर प्रश्नाचं उत्तर आहे अंतर्मुख. अंतर्मुख म्हणजे वाणीमध्ये जास्त नाही येणं, म्हणजे बोलण्याचा प्रयोग न करता गप्प राहून, वाणीच्या परे म्हणजे मौन. तर अंतर्मुख अर्थात गप्प राहून बाबांची आठवण कराल तर गुप्त वारसा मिळेल. कशाचा वारसा? सुख शांतीचा. आठवणीमध्ये असताना जर शरीर सुटलं तर खूपच चांगले, यामध्ये कोणताही त्रास नाही. आठवणीसोबतच ज्ञान योगाची सेवा देखील करायची आहे. जर करू शकत नसाल सेवा प्रॅक्टिकलमध्ये, तर बाबा सांगतायत काय करायचे? आठवणीसोबत ज्ञान. बाबांनी का सांगितलं शरीर सुटलं तर? कारण अकाली मृत्यूचा समय आहे ना, माहीतच नाही ना कधी कुणाचे श्वास थांबणार आहेत. म्हणूनसाठी बाबा सांगतात आठवणीमध्ये राहा भगवंताच्या नेहमी, कार्य करत करत. तर आठवणीसोबतच ज्ञान योगाची सेवा देखील करायची आहे. जर करू शकत नसाल तर कर्मना सेवा करा. बाबा सांगतात मनाने जरी नसेल करत तरी हाताने करू शकता ना इतरांसाठी. तर आठवणीसोबत ज्ञान योगाची सेवा देखील करायची आहे. जर करू शकत नसाल तर कर्मना सेवा करा. अनेकांना सुख द्याल तर इतरांचे आशीर्वाद मिळतील. वागणे आणि बोलणे देखील अतिशय सात्विक असलं पाहिजे. आणि गीत चाललेलं आजच्या मुरलीचं, निर्बल से लढाई बलवान की. तर आज बाबांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे कोणाचा मृत्यू झाल्यानंतर दिवा लावून ठेवतात, तर बाबा सांगतात तुम्ही किती श्रेष्ठ कार्य करत आहेत. मरण्याच्या अगोदरच स्वतःच्या आत्मिक ज्योतीचा आणि स्वतःच्या सत्यताचा दिवा लावलेला आहे आणि स्वतःलाच तुम्ही प्रज्वलित सद्गतीसाठी करत आहात, सुख शांतीसाठी. आणि त्याच्यानंतर बाबा आजच्या मुरली सांगतात पुरुषार्थ देखील माळेमध्ये येण्याचा करायचा आहे. प्रजा या माळेमध्ये येत नाही. प्रजा म्हणजे असा पुरुष, बाबा सांगतात अशा पुरुषार्थ केला पाहिजे जे आपण विजयी माळेमध्ये प्रथम यावे. विजयी माळा म्हणजे काय आणि प्रजा म्हणजे काय? कारण आता आपण काय शिकलोय? सहज राजयोगा. सहज राजयोग म्हणजे सहज राजाई प्राप्त करणं जन्मोजन्मासाठी. आणि मग बाबा सांगतात प्रजा नोकर चाकर म्हणजे आता राजधानी स्थापन होत आहे, सतयुगाचं राज्य निर्माण होत आहे. राजा राणी, महाराजा महाराणी, प्रजा नोकर चाकर म्हणजे सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणचं राज्य येत आहे.
तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना पण राज्यपद पाहिजे असेल तर त्याप्रमाणे पुरुषार्थ करायला पाहिजे. म्हणून बाबा म्हणाले माळेमध्ये येण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. तर माळा कुठली? तर बघा, अष्टरत्नांची माळा, नवरत्नांची माळा, 108ची माळा आपण जपतो की नाही भक्तीमध्ये. त्याच्यानंतर 16,108 आणि त्याच्यानंतर 2,00,000 आणि त्याच्यानंतर आहे 9,00,000 आणि त्याच्यानंतर मग येतो नंबर 33 कोटी देवी देवता. तर याप्रमाणे बाबा सांगतात माळेमध्ये यायचं आहे. म्हणजे उत्तमाधिउत्तम पुरुषार्थ करून राजाही पद प्राप्त करायचं आहे. आणि जिथे राजा आहे तिथं नोकर चाकर प्रजा सगळं पाहिजे ना. तर असं आहे. तर रोज मुरली ऐकल्याने आपल्याला समजेल की हा राजयोगा मी कसा राजाई बरोबर माझा योग लावलेला आहे. आणि सहज म्हणजे घर बसल्या बसल्या, कुठे खर्च नाही आहे, कुठे जायचं नाही आहे, कामधंदा सोडायचं नाही, कर्तव्य कर्मसुद्धा जिम्मेदारीसुद्धा बिलकुल सोडायची नाही. फक्त मनामध्ये काय सोडायचे? मनामधल्या कमी सोडायचे आहेत, नकारात्मकता सोडायचे आणि काय करायचे? नेहमी पॉझिटिव्ह राहणं आणि कर्तव्य करत राहणं. कर्मांती प्रयत्नांती परमेश्वर आहेच. तर आज बाबा सांगतात, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांना मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना याद प्यार गुड मॉर्निंग. नमस्ते प्यारे बाबा, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. सत्वप्रधान बनण्यासाठी अतिशय कडक पथ्य पाळून चालायचं आहे. आपले खाणे पिणे बोलणे चालणे सर्व सात्विक ठेवायचं आहे. बाप समान रूपबसंत बनायचं आहे. बाप समान रूपबसंत म्हणजे काय? बसंत म्हणजे काय? वसुधा रूपबसंत कृष्णाला म्हटलं जातं. रूपबसंत म्हणजे सद्गुणांना धारण करणं, सद्गुणांना आपल्या स्वभावामध्ये संस्कारामध्ये घेऊन येणं. दुसरी धारणा, अविनाशी ज्ञानरत्नांच्या निराकारी खाणीमध्ये आपली झोळी भरून अपार आनंदामध्ये राहायचं आहे आणि इतरांना देखील हे ज्ञानरत्न सत्य ज्ञानाचे रत्न दान करायचे आहेत, जे आपल्याला बाबांच्याकडून निरंतर मुरलीमधून रोज भेटत आहे. वरदान. वरदान म्हणजे आशीर्वाद भगवंताचा. नष्टो मोहा बनून दुःख अशांतीच्या नामोनिशानाला समाप्त करणारे स्मृती स्वरूप देवात्मा भव. तर वरदानाचा विस्तार आहे, स्पष्टीकरण आहे. जे सदैव एकाच स्मृतीमध्ये राहतात त्यांची स्थिती एकरस होते. एकरस स्थितीचा अर्थ आहे एकाच बाबांच्या सोबत सर्व नाती, सर्व प्राप्तीच्या रसाचा अनुभव करणं. जे आपण बाबांना काय म्हटलेलं आहे? तूच माझा स्वामी, सखा, बंधू, बाप, वैद्यनाथ, पापकटेश्वर, सुखसागर, कितीच तरी गोष्टी बाबांना किती. भगवंताचं काय केलं आपण? सहस्रनामावली. सहस्रनामावली म्हणजे काय? बाप परमेश्वराचं गुणगान, त्यांनी केलेल्या उपकाराची याद करून त्याचं गुण गाणं. ज्याप्रमाणे आपण शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरांचं कसं गुण गातो, त्याप्रमाणे परमेश्वराने जे केलेले आहे त्याच्यावरून त्याची उपमा दिलेली आहे त्याला, आपण त्याची स्तुती गातो. तर त्याचा का गातो? कारण आपल्याला तरी तिथे सगळं दिलेलं आहे. मग ते कधी देतो? कारण आपण त्याला बंधू सखा स्वामी म्हटलेलं आहे, म्हणजे तो आपली, त्याप्रमाणे आपल्याला तो त्यांची प्रेम आणि शक्ती देत असणार आहे. म्हणून साठी आज मुरलीच्या वरदानाच्या स्पष्टीकरणामध्ये आलेलं आहे की सदैव एकाच बाबांच्या स्मृतीमध्ये राहतात त्यांची स्थिती एकरस होते. एकरस स्थितीचा अर्थ आहे एकाच सोबत सर्व नाती, सर्व प्राप्तीच्या रसांचा अनुभव करणे. जे बाबांना सर्व नात्यांनी आपले बनवून स्मृतीस्वरूप राहतात ते सहजच नष्टोमोह बनतात. जे नष्टोमोह आहेत त्यांना कधी कमवण्याची, धन सांभाळण्याची, कोणत्या आजारामध्ये दुःखाची लहर येऊच शकत नाही. नष्टोमोह म्हणजे काय? आता नष्टोमोह अर्थात दुःख अशांतीचे नामोनिशान नसावे. सदैव निश्चिंत परमेश्वराच्या आठवणीमध्ये, परमेश्वर माझ्याबरोबर आहे त्याच्या छत्रछायामध्ये निश्चिंत राहायचं आहे. म्हणजे काही आले तरी काही नाही, भगवंत माझ्याबरोबर आहे.
सगळं काही माझं उत्तमादी उत्तमच होणार आहे. या विचारामध्ये म्हणजे सदैव निश्चिंत राहणं आणि नेहमी सकारात्मक राहणं, आपल्या कर्माची प्रयत्न करत राहणं. म्हणजे आता आपण विद्यार्थी आहे, तर निश्चित अभ्यासासाठी कंटाळ्याला झोकून अभ्यास करत राहणं आणि आपण ऑफिसला जात असेल तर प्रत्येक गोष्ट वेळेवर ते करणं. आपलं टाईम टेबल स्टेबल ठेवणं. अशा प्रत्येक जबाबदारीमध्ये ॲक्युरेसी आपल्या आतमध्ये घेऊन येणं म्हणजे सदैव निश्चिंत राहून सफलता प्राप्त करणं. बोधवाक्य म्हणजे स्लोगन क्षमाशील ते आहेत जे दयाळू बनून सर्वांना आशीर्वाद देत राहतील. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. गोड गोड बाबांचं अनगणित पदमगुण आभार आणि तुम्हा सर्व फरिश्त्यांचे पण आभार. शुक्रिया.